नमस्कार, मी निरंजन. इजी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आज मी बोलणार आहे उधार का सिंदूर याच्याबद्दल. नरेंद्र मोदींनी हे सगळं जे काही ऑपरेशन सिंदूर बिंदूर प्रकार केला आणि हा सिंदूर वगैरे प्रकार केल्यानंतर ज्या वेळेला भारताला खरं तर अत्यंत लाजिरवाणी गोष्ट म्हणजे अमेरिकेनी सांगितल्यानंतर भारताला सीजफायर हे घोषित करावं लागलं. त्यामुळे मुळात हे सीजफायरचा सिंदूर सुद्धा उधारचा होता. तो काही भारताने स्वतः शस्त्रसंधी जाहीर नाही केली. डोनाल्ड ट्रम्पनी जाहीर केलेल्या शस्त्रसंधीला नरेंद्र मोदींच्या सरकारनी मान्यता दिली. त्यामुळे तो डोनाल्ड ट्रम्पनी लावून दिलेला सिंदूर होता, तो नरेंद्र मोदींनी मान्य केला. आणि त्याच्यानंतर जगभर भारताची काही निंदा नालस्ती झाली. म्हणजे जगभरातल्या माध्यमांनी, मग ते फ्रेंच इंटेलिजन्स असो, ते रॉयटर्स असो, ते CNN असो, अनेक माध्यमांनी याच्या बातम्या केल्या की भारताची राफेल विमानं या हल्ल्यामध्ये पाकिस्ताननी पाडली आणि त्याचं अजूनही भारतातर्फे काहीही स्पष्टीकरण नाही. त्याच्यानंतर आपण बघितलं राहुल गांधींनी तर एकदम सनसनाटी आरोप केला आणि तुम्ही ते जयशंकरचं ऍक्च्युअली तो काय बोलला हे पण तुम्ही ऐकू शकता. At the start of the operation, we had sent a message to Pakistan saying we are striking at terrorist infrastructure. We are not striking at the military. So the military has an option of standing out and not interfering in this process. They chose not to take that good advice. राहुल गांधींनी सरळ सांगितलं जयशंकरचाच व्हिडिओ दाखवून आणि त्यांनी ट्विटही केलं की भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी भारताचा घात केलेला आहे. एस जयशंकर असं म्हणाले की या हल्ल्याच्या सुरुवातीला ॲट द स्टार्ट ऑफ दिस, असं त्यांचं वाक्य आहे, ॲट द स्टार्ट ऑफ दिस, आम्ही पाकिस्तानला कळवलं होतं की असं असं अतिरेक्यांच्या ठिकाणांवरती आम्ही हल्ला करणार आहोत. त्यामुळे लष्कराकडे चॉईस होता दूर राहायचं का नाही राहायचं. त्यांनी तो नाही, दूर राहायचा चॉईस नाही निवडला, असं जयशंकर त्यात बोलले. आता त्यावरून राहुल गांधी बोलले की पाकिस्तानवर जर तुम्हाला असं काहीतरी ऑपरेशन सिंदूर करायचं होतं तर त्याची पूर्वकल्पना कोणी देतं का. आणि हे जयशंकर यांनी देऊन भारताचा घात केलेला आहे आणि याच्यामध्ये एअरफोर्सची किती विमानं पाडली गेली याचा स्पष्टीकरण आणि याचा खुलासा हा देशाने द्यायला पाहिजे आणि हे देशाचे गुन्हेगार आहेत अशा अर्थाचं त्यांचं म्हणणं होतं. आणि मग त्यानंतर म्हणजे काय म्हणायचं त्याला, नरेंद्र मोदींना तर तोंड झोडू का दिल्ली सोडू अशी त्यांची स्वतःची अवस्था झाली. आणि मग सरकारने विरोधी पक्ष, सर्व विरोधी पक्ष, काँग्रेस पक्ष वारंवार पत्र लिहून मागणी करतोय नरेंद्र मोदींकडे की संसदेचं विशेष अधिवेशन बोलवा आणि या सर्व ऑपरेशन सिंदूर प्रकाराबद्दल संसदेमध्ये चर्चा झाली पाहिजे. त्याबद्दल सरकारला जे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न आम्हाला विचारू द्या, त्या प्रश्नांची आम्हाला उत्तरं द्या. आणि हे लोकसभेचं आणि देशाचे पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांचं कर्तव्य आहे की त्यांनी संसदेचं अधिवेशन बोलवून सर्व देशाच्या संसदेला, खासदारांना ही माहिती द्यायला हवी. त्यालाच राष्ट्राला उद्देशून असं समजलं जातं अजून तरी संविधान अस्तित्वात असल्यामुळे. हे जे अचानक रात्री 8 वाजता टीव्हीवर यायचं आणि काहीतरी बरळायचं त्याला काही अर्थ नाही, त्याला संविधानात्मक दृष्ट्या काहीही किंमत नाही. संविधानाप्रमाणे त्यांनी संसदेमध्ये येऊन संसदेला सांगितलं पाहिजे, संसदेने विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिली पाहिजे. ते सर्व टाळण्यासाठी, हे सर्व टाळण्यासाठी, सर्वपक्षीय बैठकीला हजर राहून उत्तरं देणं टाळण्यासाठी म्हणून त्यांनी आता एक नवीन टूम याच्यामध्ये काढली आहे की देशातल्या 59 खासदारांची, म्हणजे तुम्ही बघू शकताय की देशातल्या 59 खासदारांची 7 टीम्स त्यांनी बनवल्या आहेत केंद्र सरकारने. आणि पहिल्यांदा तर पक्षांना पत्र पाठवली गेली की तुमच्या पक्षाचं प्रतिनिधी कोण करणार असे 4 जणांची नावं द्या, असं काँग्रेस पक्षाला पत्र दिलं. काँग्रेसनी ज्या 4 जणांची नावं दिली त्या 4 पैकी एकालाही घेतलं नाही आणि वेगळेच नाव म्हणजे मनीष तिवारी नाव नव्हतं दिलेलं, शशी थरूर नाव नव्हतं दिलेलं, यांना घेतलं. आणि जी आधीच दिलेली नावं होती म्हणजे त्यात सलमान खुर्शीद सारखे जे माजी परराष्ट्र मंत्री आहेत त्यांचं नाव दिलेलं होतं, ही सर्व नावं नाकारली. असंच तृणमूल काँग्रेसनी सुद्धा नावं दिलेली होती, ती नाकारली. त्यामुळे तृणमूल काँग्रेसनी आता त्यात भाग घ्यायचं ठरवलं. अखिलेश यादव यांना तर विचारलंच नाही असं म्हटलं जात आहे. आता या 7 टीम बनवल्या आणि असं म्हणतायत की या 7 टीम या 32 देशांमध्ये जगभर जाणार आणि ऑपरेशन सिंदूर बद्दलची माहिती जगाला देणार याच्यातून. आता हे करण्याची वेळ तुम्हाला काय येते? या नॉन बायोलॉजिकल प्राण्याचा एक परराष्ट्र मंत्री आहे ना, त्याचा एक परराष्ट्र राज्यमंत्री पण आहे आणि या सर्व 32 देशांमध्ये जिथं पाठवणार आहेत
या देशांमध्ये भारताच्या एम्बसीज आहेत, हाय कमिशन्स आहेत, तिथं भारताचे हाय कमिशनर आहेत किंवा राजदूत आहेत. हे राजदूत तिथले हाय कमिशनर कामं करत नाहीत का? परराष्ट्र मंत्री काम करत नाही का? परराष्ट्र मंत्र्यांचा तो व्हिडिओ आल्यानंतर तर फार तोंडात मारल्यासारखी अवस्था झाली. म्हणजे देशाचा पगार घेणाऱ्या या सगळ्या परराष्ट्र खात्यामधल्या, फॉरेन सर्व्हिसमधल्या राजदूतांचं आणि बाकीच्यांचं काहीही काम नाही. ते नालायक आहेत असं ठरलंय का? हे मान्य केलंय का केंद्र सरकारने आणि नरेंद्र मोदींनी? आणि असेल तर त्या सगळ्यांना बदला ना. मग हे घेताय तुम्ही याच्यामध्ये, या सगळ्या याच्यात. आणि मग या 7 टीम बनवल्या आणि मग त्या 7 टीम मध्ये एक ग्रुप आहे जो, आणि ते गमतीचा भाग आहे, विजयंत पांडा ओरिसाचे आहेत, ते एका टीमला लीड करतील आणि ते जाणार आहेत सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन, अल्जेरिया. त्याच्यामध्ये निशिकांत दुबे भाजपचे असणार आहेत. त्याच्यानंतर फंगॉन कोनियाक, रेखा शर्मा भाजपच्या, त्याच्यानंतर MIMचे ओवेसी, नंतर एक नॉमिनेटेड खासदार आहेत सतनाम सिंग संधू आणि गुलाम नबी आझाद. हे या शिष्टमंडळात जाणार. कुठे जाणार आहेत ते? सौदी अरेबिया, कुवेत, बहारीन वगैरे. नंतर दुसरा एक गट आहे रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखाली जाणार आहे इंग्लंडला, फ्रान्सला, जर्मनीला, इटलीला, डेन्मार्कला आणि युरोपियन युनियनला. त्याच्यामध्ये बीजेपीचे पुरंदेश्वरी, शिवसेनेच्या उद्धव ठाकरेंच्या प्रियंका चतुर्वेदी वगैरे त्याच्यामध्ये आहेत. त्याच्यानंतर JDUचे जनता दल युनायटेड, नितीश कुमार यांच्या पक्षाचे संजय कुमार झा हे एका डेलिगेशनला लीड करणार आहेत. ते जातील इंडोनेशिया, मलेशिया, साऊथ कोरिया, जपान, सिंगापूर वगैरे. त्याच्यानंतर आपले ठाण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मुलगा श्रीकांत शिंदे जाणार आहे, एका डेलिगेशनला लीड करणार आहे. तो जाणार आहे UAE, लायबेरिया, नंतर कॉंगो, सिएरा लिओनी. आता ही म्हणजे लायबेरिया, कॉंगो, सिएरा लिओनी हे देश नकाशावर कुठे आहेत हे तरी या श्रीकांत शिंदेला माहिती आहे का? पण तिकडे जाणार आहे. आणि त्याच्याबरोबर सुषमा स्वराजची मुलगी बासुरी स्वराज, नंतर सस्मित पात्रा, हे सगळे त्याच्यात जाणार आहेत. त्याच्यानंतर 5वा ग्रुप आहे शशी थरूर यांचा, जो जाणार आहे USAला, पनामाला, गयाना, ब्राझील आणि कोलंबिया. त्याच्यामध्ये पण भाजपचे आणि इतर पक्षाचे लोक आहेत. मग कनिमोळी DMKच्या जाणार आहेत एका गटाला घेऊन. त्या जातील स्पेन, ग्रीस, स्लोव्हेनिया, लाटविया, रशिया. त्याच्यानंतर सुप्रिया सुळे 7व्या गटाच्या प्रमुख, त्या जाणार आहेत इजिप्त, कतार, इथिओपिया, साऊथ आफ्रिका. आणि त्यांच्याबरोबर भाजपचे अनुराग ठाकूर असणार आहेत. अनुराग ठाकूर आठवले का? त्या दंगलीच्या वेळेला काय ते चाललं होतं ना, गोली मारो सालोंको, ते नंतर वरती ते निशिकांत दुबे येऊन गेले. आता हे सगळे भाजपचे खासदार जे देशामध्ये एरवी मुस्लिम समाजाच्या विरोधामध्ये तोंडानी जुलाब करत असतात, हे ज्यावेळेला या इस्लामिक कंट्रीजमध्ये जातील त्यावेळेला यांना जर का प्रश्न विचारले, या अनुराग ठाकूरला विचारला किंवा त्या निशिकांत दुबेला विचारला किंवा श्रीकांत शिंदे तिथं काय हनुमान चालिसा म्हणणार आहे का? लोकसभेत हनुमान चालिसा बोलला होता. श्रीकांत शिंदे हनुमान चालिसा म्हणणार आहे का त्या UAEला जाऊन किंवा कॉंगोमध्ये जाऊन? तर यांना पाठवणार. आता याच्यामध्ये काँग्रेसचे आणि या तृणमूल काँग्रेस आणि DMK यांचे खासदार तुम्हाला का घ्यायला लागले? भारतीय जनता पक्षाकडे देशाचं प्रतिनिधित्व करू शकतील जगामध्ये असे 50 माणसं पण नाही आहेत, 50 सुद्धा नाही आहेत. तुम्हाला या सगळ्यांना बरोबर घ्यायला लागतं. शशी थरूर पासून, ज्यांनी युनायटेड नेशन्समध्ये काम केलं, त्यांच्यापासून सुप्रिया सुळेंपर्यंत, कनिमोळी यांच्या नेतृत्वाखाली तुम्हाला शिष्टमंडळ पाठवायला लागतं. याचा अर्थ भाजपमध्ये नालायक माणसं आहेत का? आणि माझं म्हणणं तसं आहे. याचं कारण हा एक व्हिडिओ बघा, सुधांशू मित्तल त्याला असं विचारलं एका पत्रकारांनी की काँग्रेस पक्षाचे खासदार पायलट, सचिन पायलट असं म्हणतात की भाजपकडे विकासाचा कुठलाच रोडमॅप नाहीये. आता रोडमॅप नाहीये विकासाचा, याचं उत्तर सुधांशु त्रिवेदींनी काय दिले बघा. तो सचिन पायलट कह रहे हैं कि भाजपा का कोई रोड मैप नहीं है, हमने जो काम किए हैं उनके आधार पे वो हमारी कमियां नहीं गिना सकते हैं, कुछ रोड मैप नहीं है, बस आरोप लगा.
भाजपा ने 37 किलोमीटर पर डे की रोड बनाई है जो मैप पे जाके देखी जा सकती है। उसके बाद किसी को मैप न नजर आ रहा हो तो मुझे लगता है उसको अपनी आंखों की जांच करनी चाहिए। आणि हे असे बावळे लोक, मूर्ख लोक भाजपमध्ये आहेत, म्हणून या इतर पक्षांच्या नेत्यांना सोबत घ्यावं लागतं, त्यांच्या नेतृत्वाखाली शिष्टमंडळ पाठवावी लागतात. बघितलं, हा यांचा, म्हणून मी लो आयक्यू बुलडोजर म्हणतो ना, ते याच्यासाठी म्हणतो. हे खरोखर RSSनी शाखेमध्ये प्रोग्रामिंग करून 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 यांचा आयक्यू इतका लो ठेवलेला आहे की हे अशी बावळ्यासारखी उत्तरं देतात. आणि म्हणून मग ही अवस्था आली. परराष्ट्र खात्याचं संपूर्ण अपयश लपवण्यासाठी आणि मुळात या सिंदूरच्या नावाखालती जे काही हजारो कोटी रुपये खर्च झाले असतील, जे काही विमानाचा खर्च झाला, जी काही विमानं पडली असतील, नाही पडली माहित नाही, अजून सरकार अधिकृत काही सांगत नाही, पण हे जे काही म्हटलं जातंय, जी काही मिसाईल्स उडवली असतील, जी काही ड्रोन्स पडली असतील, भारतामध्ये जे काही नुकसान झालं असेल त्यांनी केलेल्या हल्ल्यामुळे, हे जे काही हजारो कोटी रुपयाचं नुकसान झालं, हे नुकसान होऊन साध्य काय झालं आणि बिना शर्त शस्त्रसंधी जाहीर केली. अरे निदान 4 अतिरेकी आम्हाला द्या ताब्यात, अशी तरी मागणी करायची होती. त्या हाफिज सईदला तरी भारताच्या ताब्यात द्या, मग शस्त्रसंधी करतो म्हणायचं होतं. काहीही नाही, बिना शर्त शस्त्रसंधी करून टाकली. याचा अर्थ गेली 11-12 वर्ष नरेंद्र मोदींनी या 72 देशांचे जे जगभर दौरे केले आणि ज्या 200 वेळेला ज्या जगामध्ये गेले आणि ज्या काही हजारो मिठ्या मारल्या असतील, त्या सर्व मिठ्या निरुपयोगी, निरर्थक आणि वांज ठरल्या. माझ्या व्हिडिओवरती प्रतिक्रिया देताना किंवा त्याच्यावरती मला एकाने प्रतिक्रिया, त्यांचा मी खूप आदर करतो, त्यांनी मला सांगितलं की भाजपची काही लोक मला सांगत होते की निरंजन टकलेंच्या व्हिडिओमध्ये शिवीगाळ असते. माझा एकही व्हिडिओ दाखवून द्यावा ज्याच्यामध्ये शिवी दिली असेल. इच्छा खूप होते, हे मी नाही नाकारत, इच्छा खूप होते, पण माध्यमाची एक सभ्यता असते, ती मी पाळून बोलतो. त्यामुळे मी शिवीगाळ एकाही व्हिडिओमध्ये एकदाही केलेलं नाही. नरेंद्र मोदी हा नॉन बायोलॉजिकल प्राणी आहे हे मी म्हणतो. म्हणजे हे नरेंद्र मोदींनी स्वतः म्हटलं लोकसभा निवडणुकांच्या आधी की नॉन बायोलॉजिकल प्राणी आहेत. आणि प्राणी मी का म्हणतो, कारण मनुष्य हा बायोलॉजिकल असतो. आता जो मनुष्य नाही आणि त्याचा जन्मच मुळात त्याची निर्मिती ही नॉन बायोलॉजिकल रित्या झाली आहे, तो त्याला काय म्हणायचं? म्हणून मी त्याला मनुष्य म्हणत नाही, त्याला प्राणी म्हणतो. तर नॉन बायोलॉजिकल प्राणी ही काही शिवी नाही. नॉन बायोलॉजिकल हा शब्द लोकसभेच्या पटलावरती सुद्धा वापरला गेलेला आहे, त्यामुळे तो संसदीय शब्द आहे, तो असंसदीय शब्द सुद्धा नाही. शिवी तर अजिबातच नाही. पण तरीही ज्यांच्या बुडाला आग लागत असेल त्यांना लागो, माझं काही त्याच्याबद्दल म्हणणं नाही. आता ही जी अतिशय घाणेरडी अवस्था देशाची आणून ठेवलेली आहे, अत्यंत, म्हणजे काय सांगायचं आता. हे सगळं घडल्यानंतर हे बाजार बुणगे भाजपचे आणि RSSचे आता काय यात्रा काढणार, सिंदूर यात्रा काढणार म्हणे. अरे डोनाल्ड ट्रम्पनी जाहीर केलेली शस्त्रसंधी तुम्ही मान्य केली आणि त्याला तुम्ही विजय समजून इथं सिंदूर यात्रा काढणार. आरशासमोर उभे राहा, स्वतःचीच थोबाडं जोडून घ्या. खरं तर हे जगभर तुम्हाला आता 59 जणांचे शिष्टमंडळ पाठवायला लागणार आहेत भारताची बाजू समजावून सांगायला. हे आधी नव्हतं करता येत बावळ्यांनो. 7 मेला तुम्ही हल्ला केला ना, 22 एप्रिलला पहलगाम झालं, 22 एप्रिल ते 7 मे 15 दिवसामध्ये हे नव्हतं करता येत. जगाचा मतप्रवाह बनवायचा होता आणि मग हे करायचं होतं. हे सगळं झाल्यानंतर काय दिसतं की अख्खं जग या ऑपरेशन सिंदूरच्या दरम्यान पाकिस्तानला सहानुभूती व्यक्त करत होतं, पाकिस्तानच्या बाजूनी उभं राहत होतं, पाकिस्तानला पाठिंबा देत होतं आणि भारतासाठी फक्त शाब्दिक सहानुभूती, ओठांची लिप सर्व्हिस ही भारतासाठी म्हणून दिली जात होती. आणि म्हणजे हे खरोखर लक्षात घेतलं पाहिजे ना, अधिकाराशिवाय काहीही मिळत नाही ही एक फ्रेंच म्हण आहे. आणि त्याचाच परिणाम आत्ता आला. आता हे थरूर सोडून बाकीच्या सगळ्यांना तुम्ही पाठवताय, याला काय अर्थ राहतो? आणि हे जे भारत मोठी बाजारपेठ आहे, भारत मोठी बाजारपेठ आहे, जागतिक राजकारणामध्ये बाजारपेठ किती मोठी आणि किती छोटी याला काहीही किंमत नसते. हे या वेळेला ऑपरेशन सिंदूर नंतर सुस्पष्टपणे दिसून आलं. पाकिस्तानपेक्षा भारताची बाजारपेठ 100 पट मोठी आहे.
100 पट आकाराने मोठी आहे आणि व्हॅल्यू किंमत म्हणून सुद्धा मोठी आहे. पण तरीही सर्व जग पाकिस्तानला पाठिंबा देत होतं. भारताच्या पाठिंब्यासाठी एकही देश उभा नाही राहिला. म्हणजे इतक्या 75 वर्षाचा मित्र असलेला रशिया पण नाही उभा राहिला स्टेटमेंट काढून. कारण त्या रशियाला पण हे विश्वगुरु अक्कल शिकवायला निघाले होते, युद्ध का समय नाही बुद्ध का समय है म्हणून. त्यामुळे रशिया पण भारताच्या बाजूने उभा नाही राहिला. त्यामुळे बाजारपेठेला काही किंमत नसते हे जगाने पुन्हा दाखवून दिलं. स्ट्रॅटेजिक इंटरेस्ट काय आहे, तुमचा सामरिक किंमत तुमची काय आहे. आणि हे याच्यामधून दिसून आलं. बांगलादेश सारखे देश आता भारताला डोळे वटारून दाखवायला लागले. बांगलादेशचा एक लेफ्टनंट जनरल म्हणतो की या ऑपरेशन सिंदूरच्या काळामध्ये या निमित्ताने सगळी साथी ती पूर्वोत्तर राज्य ताब्यामध्ये घेऊन टाकू आपण. हे बांगलादेशचा लेफ्टनंट जनरल बोलतो. पाकिस्तानच्या चायनीज कंपनीच्या त्या J-10C विमानांनी काय ते राफेल पाडलं अशी बातम्या बाहेर आल्यानंतर आता बांगलादेश निघालाय चायनाचं J-10C विकत घ्यायला. हा परिणाम आहे तुमचा. राजीव गांधींनी सार्क सुरू केलं होतं, साऊथ एशियन अलायन्स ऑफ रिजनल कंट्रीज. आता सार्क म्हणजे काय होतं, हे जे येडे बोलतात ना बाहेर अखंड भारतच होता सार्क म्हणजे. त्या सार्कची धुळधाण करून टाकली नरेंद्र मोदींनी. आणि या न्यूनगंडातून उर्मटपणा आलेल्या एस जयशंकरनी धुळधाण करून टाकली. त्यामुळे सार्क मधले देश पण आता भारताला किंमत देत नाही. शेजारी देशच आता शत्रू बनायला लागले अशी अवस्था झाली. या नरेंद्र मोदींचं अख्खं परराष्ट्र धोरण हे 2 गोष्टींवर अवलंबून आहे. गौतम अदानीची दलाली आणि मुसलमानांचा भारताच्या अंतर्गत असलेला द्वेष. ते सौदी अरेबियाच्या प्रिन्सला किती काय जाऊन मिठ्या मारेना, इथे काय शेण खाताय तुम्ही हे महत्वाचं. भारतात मुसलमानांचा द्वेष आणि जगामध्ये अडाणीची दलाली याच्या पलीकडं गेल्या 10-11 वर्षामध्ये या माणसांनी काहीही केलेलं नाही. या देशाचं परकीय कर्ज 4 पटीनं वाढलं, बेरोजगारी प्रचंड जगात म्हणजे सर्वोच्च पातळीवरती गेली, 80-82 कोटी लोकांना मोफत धान्य द्यावं लागतंय. ही भयानक अवस्था झालेली आहे भारताची. आणि या पार्श्वभूमीवरती या माणसांनी सत्तेमध्ये आल्यापासून गेल्या 10-11 वर्षामध्ये सर्व कॉन्स्टिट्युशनल इन्स्टिट्यूशन्स, सर्व घटनात्मक संस्था म्हणजे प्लॅनिंग कमिशन पासून या पंगू करत गेला, अपंग करत गेला. आणि आता भूषण गवईंनी सुप्रीम कोर्टचा चार्ज घेण्याच्या आधीच त्यांच्यावरती हल्ला सुरू केला राष्ट्रपतींच्या मार्फत. दिलंय त्यांनी त्याचं उत्तर की संसदेपेक्षा सुद्धा संविधानच सर्वोच्च. हे 100% खरं आहे. आणि सुप्रीम कोर्ट इज द कस्टोडियन ऑफ कॉन्स्टिट्यूशन. त्यामुळे त्यांना हे करणंच भाग आहे. पण हे सगळं केलं, मुसलमानांचा द्वेष केला, देशामधल्या तरुणांना झोंबीसारखं बनवून टाकलं. काही सरकारच्या विरोधामध्ये, भाजपच्या विरोधामध्ये, RSSच्या विरोधामध्ये असलं की अगदी लांडग्यांसारखे, भुकेल्या लांडग्यांसारखे तुटून पडतात. हे झोंबी बनवून ठेवलेलं आहे त्यांना. आणि या इंटरनेटच्या जगामध्ये ही भारताची जी असलियत आहे ही जगात सगळ्यांना माहिती आहे. अगदी डोनाल्ड ट्रम्पला सुद्धा माहिती आहे की भारतामधल्या लोकसभा निवडणुकांचा जो त्याच्यानंतरचं अनालिसिस आलं त्याच्यामध्ये 80 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतांचं मॅनिप्युलेशन कसं केलं गेलं हे जगाला माहिती आहे. त्यामुळे हा लोकांनी निवडून दिलेला पंतप्रधान नाही हे त्यांना माहिती आहे. अमेरिकेपासून, ऑस्ट्रेलियापासून, स्वित्झर्लंड पासून, त्या केनियामध्ये, त्याच्यानंतर सौदी अरेबियामध्ये, श्रीलंकेमध्ये, बांगलादेशामध्ये सगळीकडे फक्त गौतम अदानीची दलाली केलेली आहे. आणि आता हा गौतम अदानी नावाचा म्हणजे याची दलाली ही अमेरिकेमध्ये न्यायालयामध्ये आरोपपत्र सिद्ध दाखल झालेलं आहे. त्यात गुरपवन सिंग पन्नूच्या निमित्ताने गावठी जेम्स बॉन्डच्याही बद्दलचा विषय तिथं न्यायालयासमोर आहे. निज्जरच्या हत्येमुळे कॅनडामध्ये अमित शहाचा विषय, तडीपारचा विषय त्यांच्या समोर आहे. अशा परिस्थितीमध्ये या देशाच्या पंतप्रधानाची मानगूट आपल्या हातात आहे. अशा पद्धतीने डोनाल्ड ट्रम्प वागतोय आणि वागेल. ही इज अ क्रुएल कॅपिटलिस्ट. अत्यंत क्रूर भांडवल चाहतो आहे. आणि हे सगळं असल्यामुळे आणि ही गौतम अदानीची लाचारी आणि जगभर नरेंद्र मोदी या नॉन बायोलॉजिकल प्राण्याच्या प्रतिमेला इतका प्रचंड मोठा डाग पोहोचलेला आहे या ऑपरेशन सिंदूर नंतर.
त्या 4 अतिरेक्यांचा ठाव ठिकाणा तुम्ही लावू शकत नाही, त्यांची नावं तुम्हाला माहित नाही, आणि तुम्ही एका देशावर हल्ला करायला निघता. निर्भत्सना करत असेल देश, जग आत्ता. आणि म्हणून हा आता उधार का सिंदूर हा घ्यावा लागतोय. थोडा काँग्रेसकडून, थोडा DMK कडून, थोडा NCP कडून, थोडा शिवसेनेकडून, असा समाजवादी पक्षाकडून, सगळ्यांकडून थोडा 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 उधार का सिंदूर घेणं चालू आहे. आणि याच्यामध्ये फक्त एकच हेतू आहे की जगभर नरेंद्र मोदींची डागाळलेली प्रतिमा ही या 59 जणांनी 32 देशांमध्ये फिरून पुन्हा उंचवायची, आणि देशांतर्गत जी काही प्रतिमा आहे ती बघा जगामध्ये काय बोललं जात आहे असं करून ती आबरू वाचवण्याचा प्रयत्न करायचा, असा हा प्रकार आहे. पण एक सांगतो, मराठीमध्ये म्हण आहे, कमरेची लंगोटी निघाल्यानंतर तोंड झाकून काहीच उपयोग नाही. तुम्ही नग्न झालेले आहात हे दिसणार आहे. आता पावसाळ्याचा वेळ आहे, पावसामध्ये मोर नाचायला लागतो पिसारा फुलवून, आणि पिसारा फुलवलेला मोर खूप सुंदर दिसतो, पण पिसारा फुलवताना मोर विसरून जातो की त्याचा पार्श्वभाग उघडा पडलाय. त्यामुळे आता हे पिसारा फुलवण्याचं काम या 59 खासदारांच्या मार्फत जगभर जाऊन केलं जाईल, जगभर करतील. पण या मोराचा पार्श्वभाग उघडा नागडा पडलेला आहे हे जगाने पाहिलंय आणि बघेल या निमित्ताने. याबद्दल तुम्हाला काय वाटतं? हे स्वतःची अब्रू वाचवण्यासाठी या 59 खासदारांना आता हे पाठवलं जात आहे, संसदेचं अधिवेशन टाळण्यासाठी, संसदेला सामोरं जाण्यासाठी आणि संसदेच्या प्रश्नांची उत्तरं टाळण्यासाठी. म्हणून हा अख्खा घाट घातला जातोय. याबद्दल तुमचं काय मत आहे? तुम्हाला काय वाटतं? जगामध्ये भारताची प्रतिमा शाबूत आहे का ती डागाळलेली आहे? तुमचं याच्याबद्दल काय मत आहे हे नक्की खाली कॉमेंट करून सांगा. हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. जास्तीत जास्त जणांनी या व्हिडिओला लाईक करा आणि सर्वांना हे चॅनल सबस्क्राईब करण्याची विनंती करा, आग्रह करा. आजच्या भागामध्ये इतकंच. धन्यवाद.